देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत छात्रों की गूंज अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज थेट देशापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. ठाण्यातील कॉलेज परिसरात आयोजित संवाद अभियानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिक्षण व्यवस्थेतील बदलांची अपेक्षा व्यक्त केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजस्थानातील कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरू केलेल्या छात्रों की गूंज अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीप्तेश परब आणि ठाणे शहर युवक काँग्रेस प्रभारी प्रशांत पारवे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस व NSUIच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता, स्पर्धा परीक्षांमधील अडथळे आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध समस्यांबाबत आपली मते मांडली. अभियानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोड आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्ह व्यवस्था उभारण्याची मागणी केली. नुकताच जो नीट परीक्षेचा पेपर फुटला, लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य आलं आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या. विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्या ठिकाणी मागणी केली. खरं तर पेपर फुटणं हे त्या यंत्रणेचं पूर्णपणे त्या ठिकाणी अपयश आहे आणि शिक्षण मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो जर हिरावून घेतला जात असेल तर प्रत्येकाने त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी असणारे विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी दुसरे विद्यार्थी असतील, पालक असतील, इतर UPSC असतील, SSC असेल, या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे की जेणेकरून या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार आहे, आतापर्यंत 80 वेळा हा पेपर त्या ठिकाणी फुटला, 80 तर हा अधिकृत आकडा आपल्याकडे आला, त्याच्या व्यतिरिक्त किती वेळा फुटला असेल, किती विद्यार्थी त्याच्यामध्ये भरडले गेले, 27 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा नीट प्रकरणातला आपला आकडा आपल्या पुढे आला. परंतु या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग नाही, कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही. त्यामुळे राहुल गांधींनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि छात्रों की गूंजच्या माध्यमातून त्यांनी एक कोट्याला त्या ठिकाणी एक अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आणि या अभियान पूर्णपणे देशभर त्या ठिकाणी नेण्यात आलं. 28 ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण ठाणे शहरामध्ये ही पत्रकार परिषद घेत आहोत. या सर्वांचा आवाज बनून राहुल गांधी पुढे आलेले आहेत की या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्यांच्या 3 मागण्या आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने करतोय की कुठलीही परीक्षा ही पेपर लीक मुक्त परीक्षा झाली पाहिजे आणि आतापर्यंत ही जी पेपर फुटीची प्रकरणं झाली त्यांची चौकशी झाली पाहिजे. या चौकशी होऊन या दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की या सर्वांचं एक वार्षिक वेळापत्रक बनवलं गेलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि या भविष्याबरोबर कोणी त्या ठिकाणी खेळवाड करता कामा नये. त्यामुळे मी सर्वांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय की जसं राहुल गांधींनी छात्रोंची गूंजच्या माध्यमातून, मग आमच्या युवक काँग्रेस असेल, NSUI असेल, या ठिकाणी सहभागी होणार आहेत, जनजागृती या ठिकाणी करणार आहेत आणि आपल्याला जर शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल, पेपर फुटीमुक्त, कारण मी नेहमी म्हणतो की हे सरकार चोर आहे, हे आमदार चोर आहेत, हे खासदार चोर आहेत, आता या मुलांच्या परीक्षा सुद्धा हे लोक चोरायला लागले, पेपर चोरायला लागले आणि मुलांच्या भविष्यामध्ये सुद्धा हे लोक हस्तक्षेप करायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकाने छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधींनी जे राबवलेलं अभियान आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे.